तर सामना सुरुवात होते. रिधान 11 आणि दोन बॅट्समन, दोन्ही संघांचे 12th मॅन 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं. एक मिनिट ऑफिशियल पंच मॅच थांबवायचे, कारण का दोन्ही खेळाडू 12वे आल्यानंतरच मॅच चालू होईल याची नोंद घ्यायची. कारण का थोडासा नियम प्रत्येकाला सारखा असतो, कारण का YouTube लाईव्हची मॅच आयोजन दमदार आहे यात शंका नाही. दोन्ही खेळाडू 12वे येईपर्यंत मॅच चालू करायची नाही. चला, नियम सर्वांना सारखे असतात, कारण का खूप साऱ्या मॅचेस आम्ही पाहतो, कुठचीच चूक आमच्याकडून होणार नाहीये. साक्षी 11 या ठिकाणी आलेत आणि चला दोघांचे पण आले. मॅच स्टार्ट करा. धन्यवाद. उदय अय्यर आणि किरण अय्यर. उदय बघा एक नामवंत असा नौका खेळाडू एक उदयाला येतो धावलवली गावातून आणि गोलंदाज येतो सुनील. चेंडू कट करायचा प्रयत्न करतो तो उदय, पंचाकडे दाद मागतोय वाईटसाठी, परंतु खरोखर सुरेख म्हणावा लागेल तो सुनील यांचा. सुनील साहेब एक सुरेख असा गोलंदाजी म्हणावं लागेल, परंतु एक नौका खेळाडू एक उदयाला येतोय उदय. कारण जो आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून, त्यांचे वडील म्हणजे विलास अय्यर यांचा चिरंजीव आपल्या नावासाठी बघूया काय करतोय. आणि खरोखरच एक आकोटबा चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केलाय, जाता षटकार आणि दुसऱ्या चेंडूवरती येतो षटकार. खरोखरच एक नाव कमवायचं असेल ना तर खरोखर आपल्या नावाला साजेसा खेळ करावा लागतो. आणि हा खेळ आता इथे मैदानात पाहायला मिळतो तो उदय यांच्या बॅटमधून. आपला संघ पहिल्या फेरीत पराभव झाला होता, पहिल्या सामन्यात पराभव झाला होता, म्हणून तो आता मात्र आपल्या संघाला जर जीवित ठेवायचं असेल तर हा सामना जिंकणं गरजेचं आहे, आणि तोही मोठ्या फरकाने. कारण समोरचा जो संघ आहे तो विजय होऊन आलेला आहे आणि विजय संघाला पराभूत करण्याचा मानस ठेवावा लागेल तो रिधान 11 संघाला. पुन्हा दाखवतो चेंडू कट करायला जातोय बोलण्या दिशेने. बघू एकदा पळून काढले, दुसरी धाव घ्यायचे आणि एका धाव समान मानावं लागतंय ते उदय याला. थांबवतो तो किरण अय्यर. बघा किरण अय्यरकडे पण क्षमता आहे मोठी षटकार चौकार मारण्याची. कारण एक मी बॅटर पाहिलं होतं, कोण षटकार किंगचा मानकरी ऋषी दसुरी या किरण अय्यर. मात्र ऋषी दसुरी या संघाचा इथे समाप्ती झाली आहे, कारण दोन्ही संघ ते हरलेत, दोन्ही मॅच हरलेत. आणि मात्र आता मात्र नो चिन्हूचा फायदा घेतला. बघूया काय होतोय. नो बॉलचा इशारा होतोय पंचांकडून. 2 धावा मिळत आहेत संघाला. बघूया कोण ठरतोय षटकार किंगचा बादशाह. एक पोस्टर आलं होतं ऋषी दसुरी आणि किरण अय्यर यांच्यामध्ये. ऋषी दसुरीचा तो जो संघ आहे तो दोन्ही मॅच हारल्यामुळे बाहेर झालाय. बघूया किरण अय्यर काय करतोय आणि त्यांना तगडं आव्हान दिलं. बघूया किरणच्या उदयच्या बॅटमधून कट घेऊन चेंडू जातो तो बंडल दिशेने. एक धाव पळून काढल्या, दुसरी धाव घ्यायची, 2 धाव पळून काढल्या आहेत, तिसरी धाव घ्यायची आहे किरण याला. मात्र उदय नकार देतोय आणि ते त्याच्या फायदे ठरतात. 2 धावांवर समाधान मारतोय हा संघ. रिधान 11 धावसंख्या होते ती 11, बिनबाद 11. सुनील आपला पुढचा चेंडू घेऊन पंत दिविदास खावडेकरांनी डावीकडून माना करतायत ते उदयला बॅक चेंडू पंच करायचा आहे, चेंडू ब्रेकावून द्यायचा आहे. चेंडू बॅटच्या पटला चेंडू निर्धाव जातोय. निर्धाव चेंडूची सांगताय उदय दरम्यान षटक संपतोय. कारण प्रत्येक चेंडू हा खरोखरच षटकार चौकार मारण्याच्या स्थितीत नसतो, कारण प्रत्येक गोलंदाज आपलं कमबॅक करायसाठी तयार असतो. प्रत्येक चेंडू सन्मान द्यायचा असतो, खराब चेंडूचा फायदा घ्यायचा असतो. पण तितका चांगला चेंडू जेव्हा फेकला जातो गोलंदाजाकडून तेव्हा त्या चेंडूचा सन्मान द्यायचं हे कार्यही फलंदाजाने करायचं असतं. मात्र त्याचं तसं घडताना दिसत नाही. मैदानाच्या आतमध्ये अजूनही सलामीचे फलंदाज दोन्ही फलंदाज अजूनही उपस्थित आहेत, किरण अय्यर आणि उदय अय्यर. यांची बॅटमध्ये चांगली फलंदाजी पाहायला मिळते. उदय अय्यर एक नौका खेळाडू म्हणावं लागेल आयरवाडी संघातून. मधल्या आयरवाडी संघाचा हा एक छोटासा खेळाडू एक नावालोपाला येताना दिसताना त्याला साथ मिळते ती किरण अय्यर या खेळाडूकडून. म्हणावं लागेल मानदेव क्रिकेट क्लब आंबेडकरवाडीचा हा किरण अय्यर हा संघ खेळाडू आहे आणि मधल्या आयरवाडीचा हा एक उदय एक खेळाडू आहे. दोघांची जर सरनेम समान असली तरी पण खेळताना दिसतात वेगवेगळ्या वाडीतून. म्हणून आता मात्र ते दोन्ही खेळाडू आपल्या गावासाठी खेळतात. गावाचं नाव रोशन करण्यासाठी एकत्र येण्याची गरज होती आणि ती आज एकत्र यायचं कसं त्याचं एक सुंदर एक उत्तम उदाहरण असं क्रिकेट. आज या धावपळीच्या जीवनामध्ये जर कुठला खेळाडू किंवा कुठला संघ
किंवा कुठलं गावकरी एकत्र यायचं असेल, नवं पर्व एकत्र यायचं असेल तर क्रिकेटचे उत्तम मार्ग एक उदाहरण आहे. आणि फुलटच चेंडूचा फायदा बघूया काय करतोय. आणि पंचाकडून नो बॉलचा इशारा होतोय. तेजस पोकळे यांच्याकडून पहिला चेंडू अवंत चेंडू फेकला जातो. शरीरचा वेध घेणारा चेंडू नो बॉल घोषित करतायत आणि दंडित करतायत ते तेजस पोकळे याला. खरोखर जर नवीन मुलांना जर एकत्र आणलं असेल तर त्या आजच्या युगामध्ये खरोखर आज इंटरनेटचा खूप वापर केला जातो. त्या इंटरनेटच्या युगामध्ये जर एकत्र यायचं उत्तम मार्ग असेल तर हे क्रिकेट. उदयने टाकलेला, उदयने फटका चेंडू जातो बॉलने दिशेने, तर मग एक धाव पळून काढले, दुसरी धाव घ्यायची आहे. खरोखर सुरेख रनिंग विकेट होत आहे उदय आणि किरण यांच्यामध्ये. 2 धाव पळून काढल्यात. 2 धाव संख्या समान मानावं लागतंय. ते नितीन यांचा संघ आहे रिधान 11. नितीन तिलोटकर हे संघाचे संघमालक आहेत. त्यांच्या संघाची धावसंख्या झाली आहे ती 15, बिनबाद 15. उदय बॅटमॅन निघाला खनखन आणि बघूया चेंडूच्या खाली क्षेत्र येतो पण चेंडू मध्ये जातोय सीमारेषेच्या बाहेर. धावा येतात ते 6. खरंच एक छोटासा खेळाडू आहे, एक नवा उमेदीने खेळाडू, नवा सितारा एक उदयाला येतो धावली गावातून. आरीवाडीचा खेळाडू मला वाटतं तो रायझिंग स्टार याचा हा एक रायझिंग खेळाडू आहे. खरोखर ज्या खेळाडूबद्दल खूप काही बोलावं असं वाटेल परंतु अजून त्याला संधी मिळाली पाहिजे. या खेळाडूला नौक्या खेळाडूला पुढे आणलं गेलं पाहिजे आणि खरोखर ते एक उदाहरण एक पेश केलं करतोय तो. आपल्या संधीला मिळाल्या संधीचं सोनं करतोय उदय आणि संघाला एक योग्य धावसंख्या उभारायला मदत करतोय. कारण बघा मित्रांनो, आतापर्यंत खरोखरच एक युग निर्माण झालं आहे. एक इंटरनेटच्या जाळ्यात नवयुग हे अडकलं जातं. या नवा युगाला जर बाहेर काढायचं असेल इंटरनेटच्या माध्यमातून तर क्रिकेटचं एक उत्तम आव्हान आहे. कारण प्रत्येक मुलाच्या हातात मोबाईल आल्यानंतर प्रत्येक खेळाडू किंवा नवीन येणारा मुलगा हा मोबाईलच्या आहारी PUBG खेळण्यामध्ये किंवा कुठले गेम खेळण्यात सराय जातो. शिक्षणाकडे लक्ष कमी वेधलं जातं आहे आणि त्या युगामध्ये जर नवीन मुलांना एकत्र आणायचं असेल क्रिकेट हे उत्तम मार्ग आहे आणि त्याचा मार्ग हे धावली प्रीमियर लीगच्या रूपाने उपलब्ध झालं आहे. आणि केर आर्य टाकला चेंडू, तडकवला चेंडू तो सीमारे बघूया काय होते ना. हा उदय बॅट आलेला पुन्हा एकदा षटकार. षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते. उदय यांच्या बॅटमधून दरम्यान षटक संपतंय ते पोकळे यांचं. धावसंख्या होते ती 29. धावसंख्या होते ती 29, बिनबाद 29. खरोखरच रिधान 11 या संघाचे सलामीवीर खरोखरच सुरेख फलंदाजी पाहायला मिळते. मित्र कसं सांगायचं झालं ना ते धावलू गावाने एक खरोखर आपल्या नव्या पिढीला एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे. नवीन मुलं जे क्रिकेटच्या माध्यमातून दूर जात होती कारण आता सध्याच्या मुलांमध्ये प्रत्येकाच्या मुलांमध्ये एक हातपातामध्ये मोबाईल असतो आणि मोबाईलच्या युगामध्ये जर मुलगा अडकला तर कुठल्या वाईट ठिकाणी जाऊ शकतो. मात्र हे क्रिकेट असं व्यसन आहे. क्रिकेट जर आपल्या रक्तामध्ये जर भिनलं गेलं तर तुम्ही किती वय होऊ दे, वय वर्ष 50 होऊ दे 60 होऊ दे, क्रिकेटच्या मैदानात तुम्हाला आपोआप तुम्हाला खेचून येऊ शकतं. असं हे माध्यम आहे आणि या माध्यमाला मित्रांनो कधी विसरू नका. हे असं एक टॉनिक आहे तुमच्या आयुष्यामधलं. क्रिकेटमध्ये एकदा रक्तात मिसळलं ना ते कधी रक्ताच्या बाहेर येऊ शकत नाही आहे आणि असे माध्यम आज उपलब्ध झाले ते विराटनगरीमध्ये धावलवली या गावामधून. नवीन गोलंदाज आहे तो विशाल पोकले. बघूया काय करतोय विशाल. एक आपल्या संघासाठी खरं तरणाट ठरतोय विशाल की उदय आणि किरण समाजात घेतात का. बघूया विशालचा पहिला चेंडू घेऊन पंचाची डावीकडून माना करणार ते उदय याला. किरणला चेंडू पटकावता चेंडू बॅटच्या पटलात येत नाही. कमबॅक करतोय आता मात्र गोलंदाज विशाल. धावसंख्या होती 29 धावा रोखून झालं. मात्र 10 चेंडूमध्ये 29 धावा पटकावल्यात त्या रिधान 11 संघानं उदय आयर आणि किरण आयर या दोन्ही फलंदाजांनी. पुढचा चेंडू घेऊन विशालचा पुढचा चेंडू अकोटा चेंडू कट करायचा आणि मात्र सुरेख झेल पकडलाय यशच्या पाठीमागे. सुरेख असं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं, यशस्वी करताना पाहायला मिळालं. किरण आयर बाद होतोय. बघूया काय होतोय. मंगेश एक सिंगल डबलचा एक परफेक्ट खेळाडू म्हणावं लागेल मंगेश याला. सिंगल डबल धावा काढण्यात हा फलंदाज तरबेज आहे आणि खरं त्याला संधी द्यावं लागेल उदय याला. कारण उदय षटकार चौकारांची आतिषबाजी करायला पाहायला मिळाली त्याची बॅट मग उदय याच्या. कारण उदयला जर पुढचे काही चेंडू खेळायला मिळाले तर धावसंख्या मोठी उभारावी लागेल. कारण दोन्ही संघ हे आपलं जे अस्तित्व आहे स्पर्धेत अस्तित्व आहे ते टिकवायला तयार आहेत. रिधान 11 सामना जिंकणे गरजेचं आहे परंतु साक्षी 11 हा संघ जिंकून पुढे आलेला आहे त्याच्यामुळे त्याला आव्हान थोडं कमी आहे. परंतु बघूया विशालचा चेंडू तडकवला चेंडू बॅटच्या पटलात आल्यानंतर
बघा काय होतं. एक धाव तर पळून काढलाय, दुसरी धाव घ्यायची आणि 2 धावेवर समाधान मानावं लागेल ते उदय आणि मंगेश याला. तिसरी धाव घ्यायची होती उदय याला, कारण उदयला स्ट्राईकला, मी तर खरं म्हणतोय ते उदयला स्ट्राईकला आणणं गरजेचं आहे, कारण त्याची बॅट बघून धावा निघत आहेत. धावसंख्येचा डोंगर उभा करणं गरजेचं आहे सामन्याचा. जर आपल्याला विचार केला तर तुम्हाला चांगल्या सरासरीने धावसंख्या भरावी लागेल, कारण आव्हान आहे ते लीग पद्धतीचं. कारण तुम्ही एखादी मॅच हारलीत तर तुम्हाला संधी मिळते, पण पुढच्या संधी जेव्हा तुम्ही हारता तेव्हा पुढचा सामना हा तुम्हाला मोठ्या फरकाने जिंकायची गरज असते. विशालचा चेंडू मंगेशला नाही, आता मात्र मंगेशने खरोखर चेंडू फिरकावून दिला. बघा काय होते आणि हा येतोय खनखनीचा षटकार. मी म्हटलं होतं हा फलंदाज आहे तो चौक डबल सिंगलच्या रूपात धावा जमा होते म्हणून आता मात्र सांगायला गरज आहे षटकार चौकारांची, आणि त्या कसोटीला पार करतोय आणि धावसंख्या होते ती एक गडी मुंबईच्या 37, 37 लॉस ऑफ 1 विकेट. आणि गडी गेलाय तो किरण आयरे याचा. मात्र अजूनही सामना संपलेला नाही आहे, कारण मित्रांनो जोपर्यंत मैदानात शेवटचा चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत सामन्याचा कोणताही निकाल डिक्लेअर होऊ शकत नाही, सामन्याचा निकाल कळू शकत नाही आहे. बुवा काय करतोय विशाल, पुढचा चेंडू घेऊन मंगेश याच्यासाठी. मंगेश टाकला चेंडू, मंगला चेंडू अडकवता. बघूया काय होतंय. चेंडू खाली जाऊ येतोय पण चेंडू होतोय तो हवेच्या रूपाने, चेंडू होतोय बॅक टू बॅक षटकार. आता मात्र चेंडूवर घानाघाती पराभव करतोय तो मंगेश. दरम्यान षटक संपतात. 2 चेंडूवर 2 षटकार खाल्लेत ते विशाल याने. शेवटचे 4 चेंडू काहीसे 2 चेंडू खराब टाकलेत आणि 2 चेंडू समाजात घेतले मंगेश यांनी. धावसंख्या झाली ती 43. निर्धारित 15 चेंडूमध्ये 43 धावांचं लक्ष गाठलंय. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. आता मात्र आलाय तो स्ट्राईकला उदय. ज्या खेळाडूचा उदय होतोय असा उदय आयर. मग आपल्या संघासाठी काय करू शकतोय. मोठे मोठे फटके मारून धावसंख्या जेवढी मोठी उभाराल आणि आपल्या संघासाठी एक मोठं आव्हान उभं करायला लागेल. अरे नाही नाही पोकू नाही नाही भेटले पोकू. पाठवू पाठवू थांब पाठवू थांब. नाही इथून पण दिसत नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू सांगता होते. खुले कसं मला पाहायला मिळतो तो गोलंदाज आहे तो सचिन. सुरे कसं पाहायला मिळतोय मला त्यांच्याकडून, सचिन यांच्याकडून. आता मात्र चेंडू उंच मारला. बघा चेंडू खाली क्षेत्र येतोय, बघ झेलवतो का आणि चेंडू जमीन ताण होतोय आणि 2 धाव पळून काढतात त्या मंगेश आणखी किरण. तिसरी धाव पळून काढायची आणि 3 धाव पूर्ण करतात. खरोखर सूर्य कसं मला पाहायला मिळालाय दोन्ही फलंदाजांकडून, उदय आणखी मंगेश यांच्याकडून. धावसंख्या झाली ती 48. मात्र सचिन यांनी खरोखर सूर्य कसं मला पाहायला मिळाला सचिन यांच्याकडून, कारण फलंदाजी करणार. कारण आता मध्ये बघूया उदय काय करतोय आपल्या संघासाठी आणि आपल्या गावासाठी. सचिनचा चेंडू उदय याला पुढे चेंडू खरोखर सन्मान दिला, चेंडूला कट केला. चेंडू होतो तो 30 सर्कलमध्ये. एक धाव पळून काढला, दुसरी धाव घ्यायची आहे आणि 2 धावा उदय आणि मंगेश यांनी पळून काढल्या आहेत. धावसंख्या होते ती 50. संघाचं अर्धशतक मध्ये पलखाव लावलंय. खरोखरच आजच्या या युगामध्ये असं क्रिकेट सामने भरवणं, आपल्या गावातील सगळ्या मुलांना एकत्र आणणं गरजेचं आहे. तरच आपलं गाव कुठेतरी किंवा आपल्या खेळाडूला एक संधी मिळू शकते. आपल्या खेळाचं जे खेळाडूंचं ते कौशल्य ते जोखू शकतो. आणि आता मात्र बघूया काय करतोय पंच. वाईटची खून करतायत आणि वाईटच्या रूपात धावसंख्या 1 होते ती 51.
उदय अय्यर यालाही षटकार मारायचा आहे, परंतु तितकाच कसलेला असा गोलंदाज, एक नौका गोलंदाज आहे आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती जखडून ठेवला ते उदय याला. बघूया उदय काय करतो आपल्या शेवटच्या चेंडूवरती. सचिनचा पुढचा चेंडू, उदय याला चेंडू टरकवायचा, चेंडू बॅटच्या पटात येत नाही, प्रत्येक चेंडू षटकार मारायचा प्रयत्न करतोय उदय, परंतु संधी हुकते. धावसंख्या झाली ती 52. विजयासाठी 53 धावांचं आव्हान ठेवलंय ते रिटर्न 11 या संघानं, साळवी 11 या संघाला. 53 धावांचं लक्ष आहे 20 चेंडूमध्ये आणि 53 धावांची गरज. धावलोली प्रीमियर लीग पहिलं पर्व, या पहिल्या पर्वातील दुसऱ्या फेरीचे सामने. आता मात्र एक संधी असे उपलब्ध झाली आहे, जो संघ हारेल तो संघ स्पर्धेच्या बाहेर निघून जाऊ शकतो आणि जो संघ जिंकेल तो आपलं आव्हान कायम ठेवू शकतो. अशाच परिस्थितीमध्ये सामने घेऊन पोचले आहेत, कारण संत परंतु एकदा अतिशय सुरेख असे स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळत आहे ते विरार नगरीमध्ये. आणि यानंतर होणारा सामना सायली 11 विरुद्ध काकाश्री, दोन्ही संघ मातबल आहेत. सायली 11 आणि काकाश्री दोन्ही संघाचे संघांना टाबल कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन आपलं टॉचविन करून घ्यायचं आहे, कारण सामना जेवढा उशीर करा तेवढा सामन्याला वेळ होईल. सामने दिवसामध्ये खेळायचे आहेत, डायरेक्ट ह्याच्यामध्ये प्रकाश झोतामध्ये आपण सामने खेळता येणार नाहीत. सूर्याच्या सायली 11चे कर्णधार विनोद बाने, ज्याने पहिल्या सामन्यामध्ये खरोखर सुरेख खेळ केला होता, असे सायली 11चे कर्णधार विनोद बाने. आणि काकाश्री चला आपण पाहिलं टॉस झालाय, सायली 11 एका बाजूला, दुसऱ्या बाजूला काकाश्री असा संघ असेल. एक बिग मॅच आपल्या भेटीला येते याच्यानंतर, आणि प्रथम मला वाटतं क्षेत्ररक्षण स्वीकारलंय सायली 11 संघाने, नाणेफेकीचा कौल जिंकला होता. आपण जर पाहिलं तर नक्कीच एक मोठी स्पर्धा, देखणी स्पर्धा तुम्हाला सर्वांच्या भेटीला कधी येणार याची आस सर्वांना होती. ती स्पर्धा मात्र आली आहे आणि नक्कीच एक पहिल्या पर्वामध्ये देखणं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. चला ऑफिशियल पंचांना विनंती असेल मॅच ऑन करायची आहे. नक्कीच सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला आपण पाहतोय तेजस, दुसऱ्या बाजूला गौरव, दुसऱ्या एका बाजूला तेजस. गौरवचा खेळ सकाळच्या सत्रामध्ये बहारदार राहिला होता आणि नक्कीच चांगली बॅटिंग, एक 22 धावांची इनिंग त्याच्या बॅटमधून आली होती, परंतु आता मात्र दुपारच्या सत्रामध्ये देखील हवेचा वेग देखील आहे. अजून चांगली बॅटिंग होते का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. आपण पाहतोय दाऊलोली प्रीमियर लीग 2025 अभिमानाची स्पर्धा, मानाची स्पर्धा. प्रत्येक गावातील खेळाडू आज एक संघ येऊन खेळताना या लीग मध्ये आपल्याला पाहायला भेटते. एक संकल्पना होती एक गावातील एकत्र खेळाडूंना घेऊन एक लीग भरवायची आणि ते स्वप्न सत्यात उतरवलंय. त्या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून अभिनंदन असेल. चला थोडंसं मागे राहायचंय या ठिकाणी. आपण विशाल थोडंसं दादा मागे राहायचंय, विजय थोडंसं मागे बंधू. चला धावा बनवायच्या त्या 53 म्हणजेच 20 चेंडू आणि 53 धावांची आवश्यकता. सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला तेजस पोकले, दाऊलोली गावातून बिलॉंग करताना पोकलेवाडीतून चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळलं गेलंय, परंतु हा थोडासा लीग पद्धतीच्या मॅचेस आहेत आणि एक संघ गावातील खेळाडू मिळून खेळत आहेत. थोडासा फॉर्मॅट वेगळा जरी असला तरी सुद्धा आपला जो बॅटिंगचा अनुभव आहे तो कुठेतरी पणाला लावावा लागेल. चला मॅच स्टार्ट होते, दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. गोलंदाज आपण जर पाहिलं केतन, पहिला चेंडू आपण पाहिलं तर थोडासा मिस होतोय. पंच नो दंडित करतायत. आंतरराष्ट्रीय परिषदेचा नियम क्रमांक या ठिकाणी 21 म्हणजे 21 अंमलात आणला जातोय. पहिला चेंडू
9+1 अशा 2 धावा संघाचं खातं ओपन केले जाते. संघाचा श्री गणेशा तर झालाय. आपण जर पाहिलं तर याच्यानंतरचा चेंडू असेल उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. आणि नक्कीच आपण जर पाहिलं तर दोन्ही बॅटर नामवंत आहेत. पहिल्याच मॅच मध्ये दमखम गौरवच्या बॅटमधून चांगली इनिंग आली होती आणि दुपारच्या सत्रामध्ये देखील तोच खेळ करतो का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल. पुन्हा एकदा राईट मोर द विकेट. एक 53 धावांचे उद्दिष्ट घेऊन खेळताना पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ. पुन्हा एकदा फॉलो थ्रो मध्ये फील्ड केलाय. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये गौरव आहे. ज्या खेळाडूने स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे कारण का मोठे फटके मारण्यासाठी खेळाडू पटाईत आहे. कारण का सकाळच्या सत्रामध्ये धावा अरविंदजी होत नव्हत्या तरी सुद्धा त्याने ते करून दाखवलं होतं. मोठमोठे फटके त्याच्या बॅटमधून आले होते आणि नक्कीच 53 धावांचं उद्दिष्ट पार करताना कुठेतरी गौरवला बॅटिंग चांगली करावीच लागेल. बघा केतन पुढचा चेंडू उंच मला येतोय. चेंडू सीमाच्या दिशेने चेंडू अडवे एकदा पूर्ण कर. दुसरी धाव घ्यायचे. 2 धाव पूर्ण केलेत आणि 2 धावसंख्या होते ती 4. खरोखर पहिल्या षटकामध्ये मला म्हणावं पहिले हवेचा वेग थोडा कमी असतो. आता मात्र हवेचा वेग थोडा जास्त वाढलाय आणि हवेच्या जोरावरती चेंडूचा जो वेग आहे तोही जास्त असतो आणि तो फायदा मात्र फलंदाला मिळतो. आणि आता मात्र फलंदाज गोलंदाज करतो केतन आणि समोर आहे तो गौरव ज्याने गौरवने पहिल्या सामन्यामध्ये खुरक फलंदाजी केली होती तो गौरव. केतन चेंडू आणि आता मात्र चेंडूने यश उद्ध्वस्त केलाय आणि परत धक्का बसलाय तो साक्षी इलेव्हन संघाला. खरोखर साक्षी इलेव्हन संघाला परत जोरदार धक्का बसलाय ज्याने पहिल्या सामन्याचा पुरस्कार मिळवला होता. त्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय तो केतन यांनी आणि पहिला बळी मिळवलाय आणि आता मात्र त्याची जागा घ्यायला जातोय. केतन पाडेकर आपल्या नावाचा साजेसा खेळ करून यष्टा उद्ध्वस्त केल्या त्या गौरवाच्या ज्याने पहिल्या सामन्यामध्ये सोळाची फलंदाजी करून सामना जिंकून दिला होता आणि त्याची जागा घ्यायला गेला तो दीपेश शेगुलकर. एक मोठं नाव आहे. कित्येक वर्ष आपल्या संघासाठी असा खेळाडू खेळणारा हा खेळाडू आहे. आता मात्र तू आपल्या गावासाठी खेळतोय. मग आपल्या गावासाठी खेळताना काय परफॉर्मन्स करतोय कारण आपल्या स्वतःसाठी खेळताना किंवा आपल्या गावासाठी खेळताना आपलं नाव मोठं होणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही स्वतःसाठी खेळताना तेव्हा कुठलंही नाव होत नाही पण जेव्हा आपण एकत्र येऊन जेव्हा गावासाठी खेळतो ना तेव्हा ते नाव होतं ना ते नाव एक खूप मोठं नाव असतं. आणि त्याचं उत्तरण बघूया काय करतो दीपेश शेगुलकर आणि सामना करणारा तो केतन पाडेकर याच्या पुढच्या चेंडूचा केतन पोखले. बघूया आपल्या या चेंडूवरती यष्टीची उद्ध्वस्त केल्या होत्या त्या बिग बॅटर गौरव तिरडकोयाच्या. बघूया केतनचा पुढचा चेंडू अकोला चेंडू कट केला तर चेंडू बॅटच्या पडल्या आणि चेंडू निर्धाव जातोय. खरोखर आता मात्र काहीच एक मोठं आव्हान उभं केलं ते 53 धावांचा 20 चेंडूंचा खेळ आणि त्याच्यात 53 धावा बनवायचे आहेत. आणि आता खेळ झालाय तो मला वाटतं 4 चेंडूचा खेळ झाला. 4 चेंडूमध्ये धावा निघाला त्या फक्त 4 धावा निघाल्या आणि एक फलंदाज बाद झालाय कारण तो तुम्हाला आव्हान आहे ते कमीत कमी 15 धावांचं. या 14-15 धावामध्ये जर तुम्ही 5 धावा केल्यात आणि ते पॉवर प्लेचं षटक आहे जे हाणामारी षटक त्याच्यामध्ये जास्त धावा निवडण्याची गरज आहे. आणि आता मात्र चेंडू उचली घेतले बघा काय होतं चेंडूच्या खाली छत्र येतो आणि सुरेख झेल टिपला कॅच विन द मॅच ह्याचं एक उदाहरण झालं. आता मात्र दीपेश शेगुलकर ज्याच्याकडून संघाकडे जे खांद्यावर धुरात दिली होती ती मात्र काही ते जमवू शकले नाही आणि तंबूच्या रस्त्यात परत येत आहेत आणि ते जागा जात आहेत ते आता विशाल भाई एक नामवंत खेळाडू स्वतःच्या त्याच संघातून खेळणारा हा खेळाडू आहे. पोकलेवाडी संघाकडून दादा इलोन पोकलेवाडी संघातून हा खेळाडू खेळतोय. तो आता ते काय करतो बघूया. आता मात्र सामना काहीचा अडचणी सापडला आहे तो साक्षी इलेव्हन रिधान इलेव्हनला आता मात्र सूर गवसलाय. ज्या धावांचं उद्दिष्ट त्यांनी ठेवलं होतं 53 धावांचं निर्धारित 20 चेंडूमध्ये 53 धावा वसूल केल्या होत्या आणि त्या धावाला काहीतरी आता मात्र जखडून ठेवलंय. आणि पहिल्या षटकामध्ये कमीत कमी 2 फलंदाज बाद करण्यात यश मिळवलं तो गोलंदाज केतन पोकले यांनी. मोठे 2 फलंदाज तंबूच्या आश्रयाला पाठवलेत कारण तू काय माहिती आहे का प्रत्येक चेंडूवरती षटकार चौकार मारण्याची गरज नसते. सिंगल डबलने जर धावपळ हालता ठेवला तर संघाला त्याची मदत होऊ शकते. आणि आता मात्र नवीन गोलंदाज येतो तो मंगेश मिस्त्री एक नावाला असा गोलंदाज कित्येक वर्ष एक छोटा मूर्ती लहान पण कीर्ती महान असा हा खेळाडू आहे ज्याचं नाव मोठ्या आदराने घेतलं जातं. मंगेश मिस्त्री यांचं
स्वतः संघाटी खेळताना त्याने एक खूप वेळा संघाला तारण ठरलं. आता मात्र या फलंदाजी करताना सुद्धा त्याने सुरेख फलंदाजी करताना मी बोललो होतो की हा संघ डबल घेताना खेळाडू हा एक सुंदर डबल धावा घेतोय, पण त्यांनी आल्यानंतर षटकार चौकारांची आतिषबाजी करून सामन्याला कल्लाटी मिळवून दिली आणि आता मात्र गोलंदाजी करतोय. बघा गोलंदाजी करतोय मंगेश. आता चेंडू चेंडू कट केला. बघा काय होतं, चेंडूच्या खाली शिरचा होतो, सुरेख झेल पकडतोय आणि फलंदाज बाद होतोय. आणि आता मात्र संघ पूर्णपणे अडचण सापडला. तेजस पोकळे ज्याच्याकडून संघाकडून अपेक्षा होती षटकार चौकारांची, तो मात्र आता तंबूच्या आश्रयाला परततोय. मागील 2 सामन्यामध्ये पाहायला गेलं तर दोन्ही सामने पाठला करताना थोडेसे गडबडले होते. खरोखरच मात्र मी पहिल्यांदा बोलतो मागच्या सामन्यामध्ये सुद्धा फाय ब्रदर्स हा संघ सुद्धा असा अडचण सापडला होता आणि तोही पराभूत झाला होता. आणि आता मात्र साईल 11 साक्षी 11 पहिला सामना जिंकला होता म्हणून आता मात्र काहीसा सूर त्यांनी गमावला आणि त्याच्या रूपात तिसरा फलंदाज बाद झालाय. खरोखर सुरेख फलंदाजी गोलंदाजी म्हणावं लागेल. ते रिधान 11 संघाकडून तितकं सुरेख साथ मिळते ती क्षेत्रशाकडून. एक झेल सोडत नाहीत, कुठली संधी गमावत नाहीत, धावसंख्या रोखून धरल्या. मंगेशचा पुढचा चेंडू बघूया काय करतोय मंगेश. अकोलेबा चेंडू कट केला. चेंडूवरचा बॉल टिकला बॉक्स दिसले दरम्यान सुरेख क्षेत्राच्या एक धाव पळून काढली आहे ती अमित यांनी. नक्कीच आपण जर पाहिलं तर एक चांगली मॅच कुठेतरी कमबॅक करतोय रिधान 11 हा संघ. कारण का पहिल्या मॅचमध्ये कुठेतरी पराभव झाला होता, त्याच्यानंतर इतका चांगलं कमबॅक दबावाखाली असताना लाजबाब खेळ आपल्याला रिधान 11च्या संघाकडून पाहायला मिळाला. मंगेश मेस्त्रीच मात्र चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना दिसतोय आणि नक्कीच मोठे मोठे बॅटर तंबूच्या आश्रयाला परतले, परंतु अजूनही असा एक बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे ज्याच्यावरती या संघाची भिस्त असेल आपण पाहतोय. पुन्हा एकदा मोठा बटका, झेलची संधी निर्माण झाली आहे आणि 4थ्या विकेटचं पतन होतोय. गॉन नक्कीच क्षेत्ररक्षण ही जमेची बाजू असते, ते चित्र मात्र आपल्याला रिधान 11च्या माध्यमातून पाहायला मिळालंय. पहिला मॅच कुठेतरी साक्षी 11 या संघाने जिंकला होता, त्याच्यानंतर दुसरी मॅच थोडासा विशाल देखील नाराज असेल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु कुठेतरी फसलाय आणि कुठेतरी जाळ्यामध्ये फसवलंय. 4था गडी तंबूच्या आश्रयाला परतलाय. न्यू बॅटर चला थोडंसं गाईने जायचंय, धावा बनवायचे त्या 53 म्हणजे 20 चेंडू 53 धावा. मंगेश चांगली गोलंदाजी एका बाजूने होताना पलटवार केलाय. अगदी दबावाखाली असताना या संघाने दाखवून दिले आहे की आम्ही सुद्धा ही लीग मॅच आणि आपल्या गावाची टुर्नामेंट खेळायला आलोय. कुठेतरी दमखम दाखवले या स्पर्धेच्या माध्यमातून. रिधान 11चं कौतुक झालं पाहिजे. आणि नक्कीच पुन्हा एकदा राईट मारून द विकेट. मंगेश सज्ज होतोय. या ठिकाणी काय करते, दांडी गुल केली आहे. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये मंगेशच्या माध्यमातून होते आणि 2 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या जर पाहिली तर फक्त किती झाले दादा, धावा किती, फक्त 5. आता जे षटक हाताळलं त्याच्यामध्ये फक्त 1 धाव मंगेशने खर्च केली आहे. चांगला खेळ राहिलाय, चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होताना 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये फक्त 1 धाव. धावसंख्या जर पाहिली तर फक्त 2 षटकांच्या समाप्तीनंतर 5 धावा, फक्त 5 धावा झाल्यात. खूप मॅच लांब आहे. अरविंदजी नवीन गोलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये, थोडीशी हाराकिरी करताना हा संघ पाहतोय. 5वा गडी मात्र तंबूच्या आश्रयाला परतलाय. कुठेतरी आपण पाहू शकतो नाखवा 11 हा संघ देखील 2 मॅच जिंकून या स्पर्धेच्या माध्यमातून टॉप लेवलला आहे, टॉप करतोय. पहिल्या टॉपमध्ये आपण त्यांना पाहू शकतो आणि नक्कीच कुठेतरी नाखवा एक अनोखं नाव आपल्याला पाहायला भेटते. तुषारजी शिगवण यांची टीम आमचे बंधुतुल्य मित्र आहेत, त्यांच्या माध्यमातून कुठेतरी नाखवा एक चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून झाली. पुन्हा एकदा चेंडू स्लॉट मध्ये आहे, त्याला मात्र पाठवलंय. एक चांगला झेल पुन्हा एकदा. दुपारच्या सत्रामध्ये धावांचा वेग मंदावलाय, कारण का सकाळी जर पाहिलं तर चांगली धावसंख्या आली त्याच्यानंतर आणि असा एक खेळाडू अगदी सातत्य दाखवलंय. आपण जर पाहिलं तर दसुरेवाडीकडून खेळताना कित्येक वर्ष एक महत्त्वाचा खेळाडू म्हणून ज्याला म्हटलं जातं अशी ओळख आहे. आज क्षेत्ररक्षण म्हणून ज्याची ओळख आहे, परंतु आजच्या दिवसामध्ये 4था झेल मात्र त्याने ड्रॉप केला.
पण ठीक आहे, एखादा दिवस एखाद्या खेळाडूचा नसतो, परंतु त्याच्यातून मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगची संधी आली आहे, कसा खेळ करेल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. कारण का खेळ असाच कधी कुणाला वरती नेतो तर कुणाला खाली एका दिवसामध्ये आणतो हे आपल्याला माहीत आहे. चला जाऊया मॅचच्या दिशेने. एक चांगली मॅच तर झाली आहे, परंतु 5 गडी थोडासा हा संघ दबावाखाली असेल. साक्षी 11 यांना आम्ही पाहतोय धावसंख्या फक्त 5 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. काहीशी खराब कामगिरी म्हणावं लागेल, पण तितकंच सुरक्षित गोलंदाजी पाहायला मिळते ती नाखवा 11 संघाकडून. रिधान 11 संघाकडून खरोखर सुरेख मारा पाहायला मिळतोय रिधान 11 संघाकडून. बघूया आता काय होतंय पुढच्या काही चेंडूमध्ये. सामन्याचं चित्र खरोखर एक सामना पूर्णपणे रिधान 11च्या बाजूने झुकला दिसतोय, कारण 53 धावांचं लक्ष असताना सामना अडचण सापडा. धावसंख्या होती ती 5. मागील सामन्यामध्ये जे पाहिलं होतं ते कमी धावसंख्या उभारली होती, म्हणजे त्याच्यापेक्षा कमी धावसंख्या आता मात्र उभारली आहे ती साक्षी 11 संघानं. आणि आता मात्र काहीसा वाईट चेंडू लक्ष म्हणजे बाला बाहेर जाणार चेंडू, पंच खून करतात चेंडू अवांतर आहेत. आणि धावसंख्या 1 निर्माण होते 6 धावाच्या मोबदल्यात 5 गडी गमावल्यात. काहीसं गचा असं फलंदाजी म्हणावं लागेल, कारण धावसंख्या 53 धावांचा पाठलाग करताना अशी हालाखरी करणं गरजेचं नव्हतं. आणि आता मात्र काहीसं चेंडूची जी लय आहे ती बिघडवून टाकली आहे. ऑप्शनच्या दिशेने चेंडू फेकायची गरज आहे प्रत्येक गोलंदाजांना. मात्र आता मात्र काहीशी सूर त्याचा गवसला आहे. दुपार सत्र चालू आहे, सूर्य अस्ताच्या दिशेने चालला आहे, कारण दुपारी 12 वाजल्यानंतर चेंडू अस्ताच्या दिशेत जातोय, सूर्य अस्ताच्या दिशेत जातोय. पुढचा चेंडू घेऊन येतोय तो धनेश. पुन्हा तो वाईट 3 अवांतर चेंडू लगातार 3 हॅट्रिक केली आहे ती वाईटच्या रूपात. काहीच खराब असं कामगिरी म्हणावं लागेल गोलंदाजाकडून. मागील ते पुढचे बाकीचे पहिले ते 2 षटक हाताळली गेली होती, ती सुरेख हाताळली गेली होती. फक्त 2 षटकामध्ये 5 धावा निघाल्या होत्या. आणि आता मात्र काहीच खराब असं कामगिरी म्हणावं लागेल या गोलंदाजाकडून. धावांचा वेग जो आहे तो एकदम कमी आहे. धावसंख्या अवांतर रूपात मिळतात. धावसंख्या होती ती 8, 5 बाद 8. या 8 धावामध्ये कमीत कमी 4 ते 5 धावा ह्या अवांतरच्या रूपात आहेत. बॅटरने एकही धाव अशी मोठी फटका मारण्याचा प्रयत्न केला नाही, किंवा तो प्रयत्न करण्यापेक्षा मग ते प्रयत्न करायला दिला नाही आहे. आणि आता मात्र बघूया बॅटची कड घेऊन गेलेला आहे. बघूया काय होतंय. अपील होते ती गोलंदाजाकडून किंवा विकेट किपरकडून. मात्र पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. पंच एक नावाजलेले पंच असतात. पंचाची कामगिरी या स्पर्धेमध्ये किंवा क्रिकेटच्या खेळामध्ये खूप महत्त्वाची असते. देवीदास खावडकर एक नावाजलेले पंच आहेत, ते लेग साईडला उभे आहेत. बघूया पुढचा चेंडू घेऊन पुन्हा तर वाईट चेंडू. खरोखरच मॅच मग कंटाळवाणीच्या दिशेने नेताना हा गोलंदाज काहीतरी गोलंदाज करावं लागेल. आपले जो वेळ आहे सामन्याचा वेळ आहे तो वाढला जातो. कमीत कमी त्यांनी एक मला वाटतं या स्पर्धेत सर्वात लांबडं षटक म्हणावं लागेल. बघूया पुढचा चेंडू घेऊन. आणि आता मात्र अशा चेंडूची गरज आहे. ऑप्शनच्या दिशेने टाकला चेंडू निर्धाव जातोय. चेंडू यशक सुरेख असं अडवतोय, कारण खेळ जेव्हा असा मंदावलेला तेव्हा प्रेक्षकही नाराज होतात, कारण षटकार चौकारांची आतिषबाजी ते पाहायला मिळाली पाहिजे होती. कारण 53 धावांचं लक्ष आहे. साक्षी 11 संघाचे फलंदाज काही हालाकिरीने करून म्हणजे रस्त्याला आले आहेत. पुन्हा आता षटकार मारला. आता मात्र चेंडूची कड उंच उठून दिला आहे. बघा चेंडूच्या खाली क्षेत्रशी येतो, बघा झेल होतो का, आणि बघा किती धावा मिळत आहेत. आणि धावसंख्या 6 वाढून होते. खुले फटका काहीच्या खराब अशा फलंदाजीनंतर पुन्हा एकदा मोठा फटका येतोय बॅटरच्या बॅटमधून. आणि हा षटक संपतोय. दरम्यान तिसरं षटक संपतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 15. या 15 धावांमध्ये फक्त 1 षटकार म्हणावं लागेल. बाकी सगळे धावा आहेत त्या अवांतरच्या रूपात आहेत. धावसंख्या होते ती 15. या गोलंदाजाने फक्त 10 धावा दिल्या. 10 धावामध्ये 1 षटकार आणि 4 अवांतरच्या रूपात. म्हणजे त्याने 4 चेंडू निर्धाव टाकले, 1 षटकार दिला आणि 4 चेंडू हे अवांतरच्या रूपात टाकलेत. शेवटचं षटक घेऊन. चला नक्कीच शेवटचं 5 मिनिटं आपल्याकडे असतील. जर 5 मिनिटांमध्ये षटक कव्हर केलं नाही तर तुम्हाला एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये आणावाच लागेल. चला नियम महत्त्वपूर्ण असतात. प्रत्येक मॅचमध्ये कुठचंही कार्य म्हटलं तर नियमावली असतेच आणि त्या नियमाचं आपण पालन करायचं आहे. पहिला चेंडू निर्धाव येतोय. नक्कीच एक कुठेतरी आपण एकतर्फी मॅच म्हणावी लागेल, परंतु क्रिकेट आहे. अजून एक संधी दोन्ही संघांना असेल, कारण का पहिली मॅच मला वाटतं रिधान संघ गमावलाय आणि विजयाच्या उंबरठ्यावरती आहे. दुसरी मॅच याच्यानंतर एक मोठी मॅच. एका बाजूला सायरी देऊन तर दुसऱ्या बाजूला काका असा संघ असेल.
मोठा फटका मारायचा प्रयत्न या ठिकाणी आपण शकतो. आता मात्र कुठेतरी चांगली गोलंदाजी होते. शेवटचं षटक. धावसंख्या जर पाहिली तर फक्त 15. कुठेतरी हा संघ मात्र लढताना पाहिला नाहीये साक्षी 11 हा संघ, कारण का पहिल्या मॅच मध्ये चांगला खेळ राहिला होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा निर्धाव. या षटकातील हा तिसरा चेंडू निर्धाव असेल. चला याच्यानंतर त्यांची मॅच आहे. जशी मॅच संपली आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये जायचंय. एक मोठी मॅच आणि मोठा सामना तुम्हाला सर्वांच्या भेटीला. याच्यानंतर दोन्ही संघ आपली एक एक मॅच मला वाटतं जिंकून या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत जीवित आहेत. पुन्हा एकदा लाजबाब खेळ आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहतोय. तेजस एक नवोदित यंगस्टार मारेलवाडीतून बिलॉंग करताना आतापर्यंत चांगलं क्रिकेट राहिलंय. मोठा फटका मारलाय, परंतु बॅट आणि बॉलचा माफ करा संपर्क होऊ शकत नाहीये. अशा पद्धतीने हा सामना मात्र रिदान संघ मात्र अरविंदजी पलटवार करतो. याच्यानंतर काय बिघडतंय घेऊया छोटीशी एक विश्रांती आणि पुन्हा एकदा येऊया. धन्यवाद. या सामन्याचा सामनावीर आहे तो मंगेश मिस्त्री. 17 धावा, आणखी 3 बळी घेतलेत आणि 1 धाव दिली. 3 बळी आणि 17 धावा. सामन्याचा सामनावीर ठरतोय मंगेश मिस्त्री. आपला सन्मान इथे येऊन घेऊन जायचं कॉमेंट्री बॉक्सच्या टॉस बॉक्सच्या मध्ये. मंगेश मिस्त्री खरोखरच एक ऑलराऊंड परफॉर्मन्स. 17 धावा, त्याच्यामध्ये ते 2 षटक